काय संबंध आहे? गोरक्षक या नावाने आलेले. याचा अर्थ असा आहे की इथलं पशुधन गोरक्षकांच्या माध्यमातून नावानं वावरणाऱ्यांच्या माध्यमातून विकला जातो आणि त्यातनं पैसे कमावले जातात. हा सरळ सरळ भाग आहे. आणि बघता बघता या महाराष्ट्रात एक नवीच व्यवसाय उदयाला आला आहे. शेतकरी किंवा व्यापारी, खरेदी विक्री करणारे व्यापारी असतील, हे पशुधनाची वाहतूक करत असताना रस्त्यात जागोजागी टोळकी करून उभं राहायचं, हातात दांडके आणि हत्यारं घ्यायची आणि एक दहशतीचं वातावरण निर्माण करायचं. कारण निर्जन रस्त्यावर मग कोण असतो तर ड्रायव्हर आणि तो शेतकरी असतो. मग ह्या दोघांना धमकावायचं आणि अशा पद्धतीनं आव्हानायचा, जसं काही आता RTOनीच आम्हाला अथॉराईज केलंय किंवा पोलिसांनी आम्हाला अथॉराईज केले आणि कायदा आम्ही हातात घेतलाय, असं करून मग लूटमार करायची, तोडपाणी करायची. तोडपाणी नाही झाली की पोलिसांना बोलवायचं आणि मग पोलिसांनी आणि त्यांनी मिलीभगत करून तोडपाणी करायची. अशा पद्धतीने शेतकऱ्याला पूर्णतः लुटण्याचं काम या राज्यात आता सुरू आहे. आणि बघता बघता हा एक व्यवसाय म्हणून उदयास आला आहे आणि यात अनेकांच्या तोंडाला आता रक्त लागलंय. आणि त्यामुळे ह्यांचा गोरक्षक नाव आहे फक्त, गोमातेशी यांचा काही मात्र संबंध नाही. गोमातेचा रक्षक कोण? शेतकरी. कारण तो तिचं पालन पोषण करतो, तिचं मूत्र, तिचं मलमूत्र सगळं तो स्वच्छ करतो, तिची स्वच्छता करतो, तिला पाळतो, तिचं संगोपन करतो. ज्यावेळेस ती दूध कमी देते किंवा भाकड होते तरी तो तिला आपल्या लेकरांच्या प्रमाणे त्या ठिकाणी प्रेम देऊन पाळतो, तो गोरक्षक. हे कुठले गोरक्षक? यांनी 2 गायी पाळल्या नाहीत, या 2 गायींचं संगोपन कधी यांनी केलं नाही, कधी गोशाळेत जाऊन गोमातेची सेवा केली नाही. एवढं जर हे गोरक्षक असतील तर हे रस्त्यावर जी मोकाट फिरतायत ती गोमाता म्हणून ज्यांना आपण संबोधतो, त्यांच्याबद्दल यांनी काय केलं? आजही त्या मूग जनावर आहेत, त्यांना काही कल्पना नाही आहे, ट्रॅफिकच्या नियमाचं त्यांना काही ज्ञान नाही आहे. ते कुठेही बसलेले असतात. जर ट्रॅफिकमधनं एखाद्या गाडीचं चाक जर त्यांच्यावरनं गेलं तर त्यांना इजा होऊ शकते. गोमातेला त्या ठिकाणी तसं होणं हे अत्यंत दुर्दैवी असणार आहे. खरे गोरक्षक असाल तर यांचा बंदोबस्त करा, नेऊन आपल्या घरी पाळा, यांना चारा वगैरेची व्यवस्था करा, याची सेवा करा, तर तुम्हाला गोरक्षक मानू आम्ही. पण हा जो काय एक थोतांड धंदा यांनी सुरू केलेला आहे, निश्चितपणानं शासनात आम्ही आहोत, सदाभाऊही शासनात आहेत. म्हणून शासनाला आमची विनंती आहे कळकळीची, हे तातडीनं अशांचा बंदोबस्त झाला पाहिजे. असं ऑथोरायझेशन कोणाला दिलेलं नाही, देता उपयोगी नाही. आणि ह्या लोकांच्यासाठी म्हणून वेगळा कायदा केला पाहिजे आणि तो कायदा मकोकाशी संलग्न असला पाहिजे. कारण हा एक माणूस करत नाही हा गुन्हा, 5-25 जण असतात ही गँग कमीत कमी. त्यामुळे संघटित गुन्हेगारीतला हा प्रकार आहे. त्यामुळे मकोकासारखा कायदा सुद्धा यांना लागू करावा आणि तातडीने यांच्यावर कठोर कारवाई करून यांना कठोर शिक्षेचं प्रावधान त्या ठिकाणी कायदा बनवून त्यात करावा. यासाठी येत्या अधिवेशनात निश्चितपणानं आम्ही विधिमंडळातील सर्वच सदस्य अशी भूमिका त्या ठिकाणी सरकारपुढे ठेवणार आहोत आणि तसा कायदा या ठिकाणी पारित करून घेणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.